मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाचे अनेक पासवर्ड शोधतोय, आनंदाच्या अनेक वाटा शोधतोय. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी माणसं वेगळी आहेत, प्रसंग वेगळे आहेत. पण असं सगळं जरी असलं तरी आनंदाच्या वाटा ज्या आपण शोधणार आहोत त्या वाटा, त्या आनंदाचे पासवर्ड अनेक जणांच्या जीवनामध्ये नक्की आनंद मिळवून देतील. तुमचा चांगला प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतोय. आमचा पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाचा पासवर्ड देतोय. काही काही जणांचं तर म्हणणं असं आहे की आमच्या जीवनामध्ये आनंदाचा पासवर्ड कोणता, तर पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम दिवसातनं पाहणं हाच आमच्या जीवनातला त्या दिवसाचा आमचा आनंदाचा पासवर्ड आहे. मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करताना आजच्या आनंदाचा पासवर्ड थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. आजूबाजूला नात्या गोत्यात असं कधी तुम्ही घडलेलं पाहिलंय का बघा. एखादी श्रीमंत व्यक्ती असते, अगदी शून्यातनं खूप विश्व मोठं तयार करते, आर्थिक दृष्टीनं संपन्न होते, सगळा डोलारा उभा राहतो आणि सगळी भिस्त आता आपल्या मुलावर असते. एकुलता एक मुलगा असतो, हे सगळं सांभाळेल त्याच्यासाठी त्याला तयार केलं जातं. मुलगा ऐन वयात येतो, ऐन तारुण्यात येतो. हे सगळं जे वडिलांचा व्यवसाय आहे, वडिलांचं जे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाखाली सगळं व्यवस्थित करत असतो आणि ऐन तारुण्यात असताना, ऐन जोशात असताना सगळा व्यवसाय पुढे पुढे चाललाय असं सगळं वाटत असताना, सगळीकडे आलबेल असताना नियती एखादा असा फटकारा देते की त्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. पुत्र शोक अख्ख्या घरावर अवकळा पसरते, ते घर दुःखात जातं. मंडळी, आजच्या पासवर्ड आनंदाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला याच गोष्टीचा विचार करायचा आहे की ज्यांच्या आयुष्यात अशा पद्धतीचा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. मुलगाच असं नाही तर नात्या गोत्यातली, घरातली कुणीही प्रिय व्यक्ती अचानक अर्ध्यावरती संसार टाकून निघून गेलेली आहे, जवळची व्यक्ती, आणि ते अख्खं घर कोलमडलेलं जर असेल तर त्या घराला उभारी घेण्यासाठी, त्या घरात, त्या कुटुंबात पुन्हा आनंदाचा वारा येण्यासाठी मनाच्या कोणत्या खिडक्या मोकळ्या केल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी आनंदाचा कोणता पासवर्ड असेल, याचाच विचार आपण आजच्या भागात करणार आहोत. मला असं वाटतं जे आर्थिक बाजूनी संपन्न आहेत आणि त्यांच्याकडे असं काही घडलंय, त्यांनी मनाला थोडंसं असं वळवून पाहावं की एखाद्या पित्याचा असा जर मुलगा गेला असेल तर त्यानं अनाथाश्रमातल्या, बाहेर झोपडपट्टीतल्या अनेक ठिकाणची अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना पालक नाही, ज्यांच्यासाठी तुमचा पैसा मदत करणार आहे. अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांचं शिक्षण वडील नसल्यामुळे, पैशामुळे अपुरं राहिलेलं आहे. अशा मुलांपर्यंत तुम्ही तुमचा पैसा जर जाऊन पोहोचला तर मला सांगा, त्यांच्या आयुष्यात तर आनंद येईलच, पण तुमच्या सुद्धा आयुष्यातली ही खंत भरून निघेल. तुम्ही सुद्धा कामात गुंतले जाल आणि त्यांच्यापासून मिळणारे आशीर्वाद आणि त्यांच्यात तुम्ही रमल्यानंतर स्वतःचं दुःखाकडे बघायला तुमच्याकडे वेळ सुद्धा नसेल. एक दत्ता हलसगीकरांची यंदाच्या 8वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये फार छान कविता. त्या कवितेत ते म्हणतात, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणी ढग झुकले, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे आणि शेवटचं कडवं हृदयात कोरून ठेवावं. असं आहे ते कडवं. असं आहे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. मंडळी, अशा पद्धतीनं मातीत मळलेल्या माणसांसाठी
त्यांना वर उचलून घेण्यासाठी आपलं जर मन गुंतलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने सुद्धा आनंद निर्माण होऊ शकेल. हा एक आनंदाचा पासवर्ड. दुसरं माझं सांगणं आहे, असं जेव्हा काही घडतं आणि कुटुंबाला एकदम आघात होतो, आपलं मन कशातही रमत नाही, जीवनामधला रस निघून गेला असं वाटायला लागतं. कारण ज्याच्यासाठी तुम्ही सगळं करत असता, ज्याच्या प्रेमाखातर करत असता, तीच व्यक्ती निघून गेली, मग आता माझ्या जीवनाला अर्थ काय असंही तुम्हाला एक क्षण वाटायला लागलेलं असतं. अशा वेळेस आध्यात्मिक विचार तुमच्या मनाला उभारी घेण्यासाठी, आनंद मिळवून देण्यासाठी मदत करेल. कोणता विचार कराल? बघा स्वतःशी असा विचार करून. आता हा कार्यक्रम जे जे ऐकतात आणि त्यांच्या आयुष्यात जर असा कोणता प्रसंग घडलेला असेल, जवळची व्यक्ती निघून गेली असेल, या जगाचा निरोप घेऊन निघून गेली असेल, तर मी आता सांगतो ते स्वतःच्या मनाला पटवा. स्वतःच्या मनाशी विचार करा. आपण कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यावं, कोणत्या गावात जन्माला यावं, कोणत्या जातीत जन्माला यावं, कोणत्या देशात जन्माला यावं, आपण ठरवलं होतं का? आपल्या जन्मासाठी आपण काही प्रयत्न केला होता का? परमेश्वरानं, निसर्गानं, नियतीनं ज्या ठिकाणी जन्म दिला तो आपण स्वीकारला. आपण जन्म मागितलाही नव्हता, तो आपल्याला मिळालेला आहे, तो आपण स्वीकारला. जी गोष्ट आपली नव्हती, आपण मागितलाच नव्हता, आपल्याला मिळालाय, कुणीतरी दिलेला आहे, तो जन्म काढून घेण्याचा अधिकारही त्याच्याकडेच आहे. मग जन्म कुठे व्हावा हे आपण ठरवलेलं नाही, तर मृत्यू सुद्धा आपण कसं ठरवणार? ज्या शक्तीनं जन्म दिलाय तीच शक्ती मृत्यूही देते. असा विचार केला तर तुमचं मन हळूहळू शांत व्हायला लागेल. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये म्हटलंय, मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. बघा किती वास्तवता वर्णन केले की एक माणूस मरतो आणि त्याच्या घरातले म्हणजे दुसरे शोक करत असतात, आणि जो शोक करतोय त्या मेलेल्या माणसासाठी तो सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक दिवसाला पुढे पुढे मृत्यूच्या वाटेनं पुढे पुढे चाललेला असतो आणि करत मात्र असतो शोक की माझा कोणीतरी हरवलाय म्हणून. तुम्ही रेल्वे कधी पाहिल्यात का? बघा जीवनाकडे कसं पाहावं. आपण एखाद्या स्टेशनला रेल्वेत बसतो, रेल्वेत गर्दी असते, कुठेतरी एखाद्या बाकड्याच्या कडेला जातो, तिथला एखादा माणूस आपल्याला जागा करून देतो, आपण त्याच्या कडेला बसतो, त्याच्याशी गप्पा मारतो, त्याच्याशी आपली मैत्री जुळते आणि थोड्या वेळाने आपलं स्टेशन येतं, आपण आपल्या स्टेशनवर उतरतो. त्या माणसामध्ये आपला जीव गुंतत नाही, कारण आपल्याला माहिती असतं आपल्याला पुढचा प्रवास करायचा, त्याच्यासाठी स्टेशनवर उतरावं लागेल. आपलं जीवन सुद्धा अशीच रेल्वे आहे. या रेल्वेमध्ये आपण आलोय, आपल्याला कुणीतरी जागा दिलीये, मग त्यांना आपण आई म्हणतो, वडील म्हणतो, भाऊ म्हणतो, बहीण म्हणतो, काय जे काही नाती गोती आहेत ती नावं आपण त्यांना दिली आहेत. त्यांच्याशी आपली मैत्री जुळली आहे, त्यांच्याशी आपल्याला प्रेम जुळलंय, त्यांनी आपल्याला बसायला आपल्या त्यांच्या बरोबर आपला प्रवास सुरू झाला आहे. रेल्वेच्या प्रवासातला आणि या प्रवासातला फरक एवढा आहे की रेल्वेच्या प्रवासात प्रवास करणाऱ्यांना माहिती असतं उतरायचंय कुठे, त्या तिकिटावर लिहिलेलं असतं शेवटचं स्टेशन कोणतं आहे. या जीवनाच्या प्रवासात उतरायचंय कोणत्या तरी स्टेशनला एवढं नक्की आहे, पण ते कुठे उतरायचंय ते मात्र प्रवास करणाऱ्याला माहित नाही. त्याच्या ज्या काही त्याचा रिमोट कंट्रोल आहे तो परमेश्वरानं त्याच्या ताब्यात ठेवला आहे. मग हा प्रवास चाललाय, उतरावं तर लागणारच आहे. हेल्दी फॅमिली. गीतेत तर म्हटलंय, नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, वायू शुष्क करू शकत नाही. मग कुठला मृत्यू आलाय? आत्मा तर अमर आहे. शक्ती, जसं विज्ञान म्हणतं शक्ती नष्ट होत नाही, ती फक्त ट्रान्सफर होत असते. तसंच झालंय असा विचार का आपण करू शकत नाही? आणि मला सांगा, मृत्यू कधी कुणाचा कुणी टाळू शकतो का?
असं जर वास्तव सत्य आपण आपल्या मनाला पटवलं तर जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनं आपल्या आयुष्यामध्ये दुःख येईल, पण जो दुःखाचा मी अतिरेक म्हणतो की ज्याच्यामुळे आपलं पूर्ण जीवनच हरपलेलं आहे, त्यांनी हेच लक्षात ठेवावं की या जगामध्ये कुणी कुणाचा मृत्यू टाळूच शकत नाही. प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाच्या कपाळावर त्या सतीनं लिहिलेलं आहे. एक फार सुंदर उदाहरण आहे, तुम्हाला पटेल बघा. ब्रह्मदेवाची सभा आटोपते आणि ब्रह्मदेवाची सभा आटपून यमदेव निघालेले असतात आणि यम बाहेर पडल्यानंतर तिथल्या एका झाडावर एक छोटासा तितर पक्षी असतो. यमाचं लक्ष त्या तितर पक्षाकडे जातं, तसा तितर पक्षी घाबरतो. यम त्याच्याकडे रोखून बघत असतो आणि यम काहीतरी विचार करत असतो. यमाच्याही डोक्याच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. काय ते तितर पक्षाला कळत नाही, पण त्याला एवढं कळतं, यमाची नजर आपल्याकडे गेलीये म्हणजे आता आपलं काही खरं नाही. आणि यम त्याच्याकडे पाहतोय, तेवढ्यात गरुड तिथे येतो. घाबरलेल्या तितर पक्षाला विचारतो, अरे काय झालंय? तेव्हा तो तितर पक्षी सांगतो की तुला जर करता आलं तर या यमापासून मला खूप दूर घेऊन जा. गरुड त्या तितर पक्षाला आपल्या खांद्यावर, आपल्या पाठीवर, पंखावर बसवतो आणि गरुड त्याला साता समुद्राच्या पलीकडे असलेल्या एका वडाच्या झाडाच्या ढोलीत सोडून गरुड परत येतो. परत आल्यानंतर तोच यमदेव गरुडाला भेटल्यानंतर गरुड त्या यमदेवाला म्हणतो, अहो काय यमराज, तो एवढासा तितर पक्षी, त्याला तुम्ही काय घाबरवत होतात? तेव्हा यमराज उत्तर देतात, तू कुठे गेला होता आता मला सांग. तेव्हा गरुड सांगतो, काही नाही, त्या तितर पक्षाला सोडून आलो, साता समुद्राच्या पलीकडे वडाचं झाड आहे त्याच्या ढोलीत. आता यमराजाच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झालेला असतो आणि यमराज म्हणतो, चांगलं काम केलंस. गरुड म्हणतो, हो मग चांगलंच काम केलं की, पण तुम्ही त्याला का घाबरवत होतात? यमराज म्हणाला, मी घाबरवत नव्हतो, मी त्याच्याकडे पाहत होतो, रोखून रोखून पाहत होतो आणि मी विचार करत होतो की माझ्याकडे जे कळलेलं आहे, मला जो आदेश आलाय त्या आदेशात असं म्हटलंय की तितर पक्षाचा मृत्यू हा साता समुद्रा पलीकडच्या वडाच्या ढोलीमध्ये एक साप आहे आणि त्याच्या तोंडी लिहिलेला आहे, असा आदेश माझ्याकडे आलाय. मी विचार करतोय, परमेश्वराच्या आदेशात काही चुकी झाली की काय? कारण हा एवढासा तितर पक्षी आता त्या साता समुद्राच्या पलीकडे ढोलीत जाणार कसा? पण गरुडा, तू चांगलं काम केलंस, परमेश्वराला मदत केलीस, त्याचे संकेत व्यवस्थित पाळले जावेत यासाठी तू मदत केली, मी तुझा आभारी आहे. मंडळी, हे उदाहरण सांगण्याचं कारण हेच की कुणीही कुणाचा मृत्यू टाळू शकत नाही. राजा असो, रंक असो, प्रत्येकाला मृत्यू आहे. या गोष्टीची जाणीव प्रत्येकानं मनात ठेवली तर मी तुम्हाला सांगतो, जरी जीवनामध्ये असा प्रसंग आला की आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेली तर आपल्याला दुःख नक्की होईल, पण त्या दुःखावर मात करून आपण पुढे काहीतरी करू शकू एवढी उमेद मात्र या पद्धतीनं त्या जीवनाकडे पाहिलं तर नक्की मिळेल. म्हणून हा कार्यक्रम जी जी माणसं पाहतात त्यांनी या पद्धतीनं विचार करा. स्वीट लिमिटेड आणि विठोबा आयुर्वेदिक दंत मंचन, बोले तो 32 खुश. तुमच्या आयुष्यात असं जर काही घडलं असेल तर स्वतःच्याच दुःखाला कवटाळून बसू नका. थोडंसं बाहेर या, जगाकडे पहा, तुम्हाला जाणवेल की माणसं किती मोठ्या मनानं विचार करतात. अहो, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं हे सगळ्यांना माहितीये. कधी मारलंय माहितीये? 10 नोव्हेंबर 1659 ला. मी ही तारीख का सांगतोय? कारण त्यापूर्वीच्या 2-2.5 महिन्याचा इतिहास असा आहे, शिवाजी राजांची पहिली पत्नी, लाडकी पत्नी म्हणजे संभाजी राजांची आई सईबाई, हिचा मृत्यू आहे 5 सप्टेंबर 1659 ला. मला सांगा, शिवाजी राजांवर किती मोठा धक्का होता. अफजल खान तिकडून विजापुरातनं निघाला होता, त्याला ते एक संकट, त्याला कसं परतवायचं याचा राजे विचार करतायत आणि 5 सप्टेंबरला असं घडतं.
त्या माणसानं पत्नीच्या वियोगाच्या दुःखातनं लोक वर्षभर 2-2 वर्ष बाहेर पडू शकत नाही. आपली प्रिय व्यक्ती गेले, राजे तर ताबडतोब बाहेर पडले आणि लगेच 10 नोव्हेंबरला अफजल खानाला बाजूला केले. त्या दुःखातून जर बाहेर पडले नसते तर इतर माणसांच्या आयुष्यात राजांनी सुख निर्माण करू शकलं नसतं. असं जेव्हा आपण बाहेर पडू आणि विचार करू तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे, माणसं कितीतरी अशी आहेत की जी दुःखाच्या डोंगरावर असताना सुद्धा आनंदानं दुसऱ्याला दुःख कळू न देता पुढे जात आहेत. एका वर्ल्ड कपचा प्रसंग मला आठवतो. सचिन तेंडुलकरचे वडील वारले होते आणि तो परदेश दौऱ्यातनं परत आला होता. भारतामध्ये तो काहीच आता त्यानं परत वर्ल्ड कपच्या मॅचेस मध्ये खेळायचं की खेळायचं नाही हा निर्णय सचिनवर सर्वस्वी ठेवलेला असतो. पण तो इतक्या मोठ्या मनानं विचार करतो. त्याला माहितीये वडील त्याचे वारले, दुःख त्याचं वैयक्तिक आहे, पण देशाचं तो प्रतिनिधित्व करतोय, कोट्यावधी लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्यानं वडिलांचं दुःख बाजूला ठेवून तो पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या मॅचेससाठी देशासाठी गेला. हे जेव्हा आपण विचार करू त्याच वेळेस आपल्या जीवनात आनंद येईल. आणि माझं म्हणणंच असं आहे, जे गेलं त्याच्याबद्दल तुम्ही दुःख करताय, पण त्याचा एक विरुद्ध बाजू अशी असते की त्या प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ असतात तेव्हा आपण त्यांना प्रेम देतो का? जे तुमच्या हातात आहे ते हातात असताना त्यावर जीवापाड प्रेम करा. त्यावेळेस जेवढं सुख निर्माण करता येईल तेवढं सुख द्या. गेल्यानंतर दुःख करणारे अनेक असतात, पण जेव्हा आहे तेव्हा काहीतरी करा. आणि तुमचं जीवनच असं असू द्या ना की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा इतरांच्या आयुष्यात आनंद राहावा. मध्यंतरी राजेश खन्नांचं निधन झालं. आनंद त्यांचा चित्रपट आहे, पण त्या राजेश खन्ना जरी गेले असले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद देतील. म्हणून जगत असताना आपली कीर्तीच अशी असावी की आपण अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद देऊ शकू, असं मला वाटतं. तुम्ही जर एवढं केलं तर आनंदाचा पासवर्ड तुमच्या मनात आहे, नक्की आहे. तेवढं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.